नमस्कार, मी शिवांगी शर्मा आणि आपण पाहत आहात तळोदा वृत्तांकन न्यूज। चला जाणून घेऊया आजच्या ताज्या बातम्या। नंदुरबारकरांना मोठा दिलासा। नळवा रेल्वे अंडरपासचे काम युद्ध पातळीवर। आमदार चंद्रकांत रघुवंशींचे मिशन पावसाळा। तळोदा वृत्तांकन न्यूज नेटवर्कसाठी मुख्य संपादक दीपक गोसावी। नमस्कार प्रेक्षक हो, नंदुरबार शहरातील नळवा रस्त्यावरील रेल्वे अंडरपास मध्ये दरवर्षी पावसाळ्यात पाणी साचून होणाऱ्या वाहतूक कोंडीवर आता कायमचा तोडगा निघणार आहे। शिवसेना नेते तथा आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन रेल्वे विभागाकडून सुरू असलेल्या ड्रेनेजच्या कामाची पाहणी केली। पावसाळ्यापूर्वी हे काम दर्जेदार आणि वेळेत पूर्ण करून नागरिकांना दिलासा द्या, असे कडक निर्देश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत। नळवा रस्त्यावरील रेल्वे बोगद्यात दरवर्षी पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर पाणी साचते। यामुळे रेल्वे पट्ट्यालगतच्या नागरिकांना आणि वाहनधारकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत होता। या समस्येचे गांभीर्य ओळखून आमदार चंद्रकांत रघुवंशी व नगराध्यक्षा रत्ना रघुवंशी यांनी रेल्वे प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला होता। अखेर या पाठपुराव्याला यश आले असून 15 मे पासून येथे ड्रेनेज लाईन उभारणीचे काम युद्ध पातळीवर सुरू झाले आहे। बोगद्यात साचणाऱ्या पाण्याचा जलद निचरा करण्यासाठी 2 ठिकाणी खुल्या ड्रेनेज लाईन कार्यान्वित करण्यात येत आहेत। पहिली लाईन एकता नगर बाजूकडून तयार करण्यात आली आहे। दुसरी लाईन बोगद्यापासून बापूनगर मार्गे थेट पाताळगंगा नदीलगत पर्यंत नेण्यात येणार आहे। या संपूर्ण ड्रेनेज प्रकल्पाची एकूण लांबी सुमारे 1150 मीटर असून हे काम सध्या प्रगतीपथावर आहे आणि ते लवकरच पूर्ण होईल, अशी माहिती रेल्वे विभागाने दिली आहे। पाहणी दौऱ्यादरम्यान आमदार रघुवंशी यांच्यासोबत बांधकाम सभापती देवेंद्र जैन, पाणी पुरवठा सभापती कैलास पाटील, नगरपालिकेचे नगर अभियंता गणेश गावित, रेल्वेचे सहाय्यक मंडळ अभियंता राधेश्याम मीना आणि रेल्वे अभियंता सुनील यादव प्रामुख्याने उपस्थित होते। या महत्वाकांक्षी ड्रेनेज प्रकल्पामुळे यंदाच्या पावसाळ्यात रेल्वे अंडरपास मध्ये पाणी साचण्याची डोकेदुखी कायमची मिटणार असून शहरातील वाहतूक व्यवस्था सुलभ आणि सुरक्षित होईल, अशी आशा नागरिकांमधून व्यक्त केली जात आहे। आजसाठी इतकेच। अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।